नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. जेवणासाठी हॉटेलकडे येणाऱ्या प्रवाशीला रस्त्यात अडवून मारहाण करीत चाकूने वार करून जखमी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. यावेळी दोन्ही रणओळखींनी 1200 रुपयांचा रोकड जबरीने चोरून नेली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यातील तेलखेडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक पाड्यावर जाऊन बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह ही सामाजिक क्रूर प्रथा असून कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे वय किमान 18 वर्ष व मुलाचे वय किमान 21 वर्ष विवाहासाठी पूर्ण असावे. कायद्याची उल्लंघन करीत बालविवाह करणारे व लावून देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कायद्यानुसार दोषी आढळल्यास 2 वर्षाची सक्त मजुरी व 1 लाखाचा दंड अशी शिक्षा आहे. म्हणून नागरिकांनी मुलामुलींचे बालविवाह करू नये. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा. ही बालविवाह विरोधी मोहीम राबविण्यात येत असून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते हिरालाल काका चौधरी यांच्या दुःखद निधनामुळे यावर्षी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी यांचा आज दिनांक 1 जानेवारी रोजी असलेला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती हिरा उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली आहे. तळोदा तालुक्यातील न्यूबन येथे अंबालाल माशा ठाकरे यांच्या घरी चोरी झालीय. चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी पत्र्याच्या कोठीतील स्टीलच्या डाब्यातून दागिने व रोकड काढून लांबवली. यात 12,500 रुपयांची रोकड, 5,000चे चांदीचे ब्रेसलेट, 8,000चे हातातील वाळे 15 तोळे वजनाचे, 8,000च्या चांदीच्या बांगड्या 12 तोळे, 3,000चे पायातील चारणे 15 तोळे व बेले 4 तोळे, 2,000चा मोबाईल असा एकूण 38,500 रुपयांचा ऐवज लांबविला आहे. वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून 2 महिन्यात 58,167 ग्राहकांनी घर बसल्या नावात बदल चेंज ऑफ नेम करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा 10,428 ग्राहकांना लाभ झाला आहे. अक्कलकुवा येथील विद्या विकास मंडळ माध्यमिक शाळेत 1 दिवसीय तंबाखूमुक्त कार्यशाळा झाली. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सलाम मुंबई फाउंडेशन व नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने तंबाखूमुक्त कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य S.B. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात सन 2017 पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत केली जात होती. मात्र आगामी काळात ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केली जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे तसे परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. नंदुरबार येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे विज्ञान शिक्षक शकील इस्माईल पिंजारी हे वयोमानानुसार 58व्या वर्षी शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी 35 वर्षे सेवा बजावली. रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील शिवशंकर विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक Y.B. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कोऱ्या कागदावरील नाव रसायनाने दृश्य करून करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक परदेशी, उपशिक्षिका रघुवंशी, स्वाती पाटील आदी उपस्थित होते. सरत्या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हाती आलेल्या वृत्तानुसार भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे.
भारताने जपानला मागे टाकत हे स्थान पटकवल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असलेल्या हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नंदुरबार रेल्वे स्थानकाचा विकास हा केवळ भौतिक नसून लोकसेवेचा आदर करणारा असावा. रखडलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास प्रवाशांची सोय होईल. स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळातही रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडतर्फे आज दिनांक 1 जानेवारी रोजी नंदुरबार शहरात श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे आगमन होत आहे. दिनांक 1 ते 5 जानेवारीपर्यंत शहरातील विविध भागातून भिक्षा काढण्यात येणार आहे. तसेच पादुकांचे सामूहिक पूजन होईल. अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिनांक 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर निर्णायक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर आरक्षणाचे प्रमुख दीपक बोराडे यांनी दिली. नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर धनगर आरक्षणाचे प्रमुख नेते दीपक बोराडे हे आले. यावेळी त्यांनी नंदुरबारात धनगर पदाधिकारी समाजाच्या व समाज बांधवांची बैठक घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नूलला जोडणारा हा प्रकल्प पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या तत्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर 15 दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ आता नव्या वर्षात पर्यटकांच्या स्वागतासाठी नवे रूप घेऊन सज्ज झाले आहे. या वर्षात सीताखाईवर पर्यटकांना झिप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे. याशिवाय थीम पार्कसह इतर अनेक उपक्रमही पर्यटकांचे मनोरंजन करणार आहेत. शहादा तालुक्यातील अस्लोद, कहाटूळ, सारंगखेडा या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांसह गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तापी बुराई उपसा सिंचन योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील 4,351 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. मार्च 2024 या प्रकल्पाच्या खर्चासाठी राज्य शासनाने 738 कोटी 43 लाख रुपयांच्या प्रथम प्रकल्प अहवालास मान्यता दिली होती. हा प्रकल्प 2026 गतिमान होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त शेती क्षेत्रासाठी हा सर्वाधिक दिलासादायक असा निर्णय होता. या निर्णयामुळे नंदुरबार तालुक्यातील निभेल, कमरे, होळतर्फे रणाळे, हाटमोहिदा, कोपर्ली, आसाणे, खोकराळे, घोटाणे, न्याहिली, बलदाणे, भादवड, मांजरे, बयाणे, शनीमांडळ, तिलाली आणि तलवाडे या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीला थेट लाभ मिळणार आहे. उपसा सिंचन योजनेसाठी मान्यता दिलेल्या 738 कोटी रुपयांच्या निधीची पूर्तता होण्याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. तब्बल 1.5 दशकांपासून रखडलेल्या शिवण नदीवरील बिलाडी प्रकल्पाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
धरणामुळे जवळपास 830 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. 2026 या वर्षात धरणाच्या कामाला सर्वाधिक गती येणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला संजीवनी मिळणार आहे. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी गावानजीक शिवण नदीवर माती धरणाचे काम 2008 मध्ये मंजूर करण्यात आले होते. कालांतराने हे काम रखडले होते, परंतु आता हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी 113 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 3.72 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यातून 830 हेक्टरपेक्षा अधिक शेती सिंचनाखाली येणार आहे. धरणाला 4 वक्राकार गेट राहणार असून संपूर्ण भिंतही काँक्रिटीकरणाची राहणार आहे. भिंतीची लांबीही 207 मीटर इतकी राहणार आहे. 207 मीटर धरणाच्या भिंतीची लांबी राहणार असून त्याला 4 वक्री दरवाजे बसविण्यात येणार आहेत. बिलाडी धरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुडितात येणाऱ्या 50 हेक्टर क्षेत्रापैकी 14 हेक्टर क्षेत्राचा मोजदला देण्यात आला आहे. शहादा तालुक्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी शहादा MIDCची घोषणा झाली आहे. अद्याप कागदावरच असल्याचं चित्र जून 2025 पासून या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू आहे. आदिवासी पट्ट्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2026 मध्ये सुरू होणार आहे. देशभरात आकांक्षित जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक विकास व्हावा या उद्देशाने औद्योगिक वसाहतींना मंजुरी देण्यात आली आहे. यातील भालेर ही नवीन वसाहत सध्या उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे. एकूण प्लॉटपैकी वसाहतीतील 405 निम्मे प्लॉट वितरित झाले आहेत. या ठिकाणी 2200 कोटी रुपये गुंतवणूक असलेला औषध निर्मितीचा कारखानाही प्रस्तावित आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. 400 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या महाविद्यालयासाठी टोकरत तलाव रोडवर 700 कोटी खर्च करून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. 2026 मध्ये हे बांधकाम पूर्ण होऊन पहिल्या टप्प्यात इमारत ताब्यात आल्यावर रुग्णसेवा सुरू होणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी कष्टानी शेतीमध्ये नवी क्रांती घडवून आणली आहे. तोरणमाळ, डाब आणि वालंबा यासारख्या अतिदुर्गम भागात सुमारे 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही हक्काची बाजारपेठ आणि योग्य दर मिळत नसल्याने येथील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.